एक धक्कादायक बातमी आहे। बीड जिल्ह्यामध्ये 843 महिलांनी ऊस तोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर येते। यामध्ये 30 ते 35 वयोगटामधील महिलांचा समावेश जास्त आहे। 477 महिलांची गर्भपिशवी काढल्याची शस्त्रक्रिया झाली आहे। तसंच 1523 महिला गर्भवती असताना सुद्धा ऊसाच्या फडात काम करत असल्याचं उघड झालंय। ऊस तोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर महिलांची आरोग्य तपासणी सुद्धा केली जाते। दरम्यान या सगळ्या संदर्भात 2 दिवसांपूर्वी राज्यस्तरावरून बैठक सुद्धा घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, ही संपूर्ण आकडेवारी खरं तर थक्क करणारी आहे, चिंतेत टाकणारी आहे। सुविधांच्या अभावामुळेच महिला कुठेतरी हा निर्णय घेत आहेत का? आणि अगदी महत्त्वाचं, अगदी 2 दिवसांपूर्वी राज्यस्तरावरून बैठक सुद्धा घेण्यात आल्याची माहिती मिळते। त्यामध्ये काही तोडगा काढण्यात आलेला आहे का? काय स्वरूपाची चर्चा झाली आहे? नक्कीच आपण जर बघितलं ना की बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा समजला जातो आणि गेल्या अनेक वर्षांपासून या बीड जिल्ह्यातून कामगार जे आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यात ऊसतोडीसाठी जातात। आता गर्भपिशवी काढण्याचा हा प्रकार आज पहिल्यांदाच झालेला आहे असं नाही। गेल्या अनेक वर्षापासून हा प्रमाण जे आहे तर दिवसेंदिवस वाढत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि आता या वर्षाची जी आकडेवारी आहे, म्हणजेच दरवर्षी हे जे महिला ऊसतोडीसाठी जातात तर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते, जाताना आणि येताना देखील। त्यानंतर हा सगळा अहवाल तयार करण्यात आला, ज्यात यावर्षी तब्बल 843 महिलांनी जे आहे तर आपली गर्भपिशवी जी आहे तर काढलेली आहे। आणि याची वेगवेगळी कारणं देखील आहेत, जसं की कामावर जाताना आजारी पडणं किंवा काही त्रास झाला, कामावर सुट्टी मारल्यावर जो कंत्राटदार असतो ऊसतोडीचा तो त्यांची हे असतात की पाठपुरावा असतो की बाबा कामाला या म्हणून। या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी ह्या गर्भपिशवी काढल्याचं अनेकदा समोर आलेलं आहे आणि यंदाची आकडेवारी ही करणारी आहे। आता ही सगळी बातमी आल्यानंतर मी गेल्या काही वर्षाची आकडेवारी पाहत होतो, तर गेल्या 6 वर्षात ही आकडेवारी 5,500च्या पुढे आहे। म्हणजे आतापर्यंत या गेल्या 6 वर्षात 5,500 पेक्षा अधिक महिलांनी आपली गर्भपिशवी जी काढलेली आहे। त्यामुळे ही सगळी आकडेवारी जी आहे तर धक्कादायक आहे। आता ह्या सगळी आकडेवारी आल्यानंतर जे आहे तर राज्य पातळीवर एक बैठक देखील झालेली आहे। हे जी पद्धतीने ह्या सगळ्या निर्णय महिला घेतात त्यावर काय उपाययोजना करता येईल यासाठी आता प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या आकडेवारीला आरोग्य विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दुजोरा देखील दिलेला आहे। त्यामुळे दरवर्षी हा जो आकडा आहे तो खरंच थक्क करणारा आहे। महिला अशा टोकाचे निर्णय का घेतात यावर उपाययोजना केल्या पाहिजे। आणि आणखी एक आकडेवारी म्हणजे यंदा 1523 महिलांनी गर्भवती असताना देखील ऊसतोड कामासाठी त्या गेलेल्या आहेत। त्यामुळे हे सगळे आकडे जे आहेत तर थक्क करणारे आहेच, मात्र यावर काय पर्याय काढला जाऊ शकतो किंवा यावर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात यावर अनेक वर्षांपासून चर्चा आहे, मात्र यावर कोणताही तोडगा आतापर्यंत निघालेला नाही। त्यामुळे आता या वर्षीची आकडेवारी पाहतात किमान यंदा तरी यावर पुढच्या वर्षी जेव्हा महिला ऊसतोड कामगाराला जातील, त्या कामासाठी जातील, तर त्यावेळी काय उपाययोजना करता येईल का यावर आता सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र ही सगळी आकडेवारी जी आहे तर गेल्या काही वर्षांपासून जी समोर येते ती खरंच धक्कादायक आहे आणि यावर आता काय मार्ग काढला जातो हे पाहणं महत्वाचं आहे। अगदी सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत आणि शासन दरबारी या सगळ्या संदर्भात काहीतरी उपाययोजना व्हावी अशी मागणी सुद्धा आहे, अपेक्षा सुद्धा आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।